हॅलो फ्रेंड्स, प्रथूस किचन या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. तर मी चिंच, गूळ आणि काही मसाले वापरून परफेक्ट असा चिंच पापड रोल बनवणार आहे. चिंचेचा पापड रोल हा एक चटकदार स्नॅक्स आहे. अशा प्रकारे घरगुती पद्धतीने बनवून साठवून ठेवला तर प्रवासात किंवा कधीही खाता येतो. चिंच रोल बनवण्यासाठी मी येथे अर्धा किलो चिंच घेतल्या आहे. व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे चिंचेचे कव्हर आणि बी काढून घ्यायचे. येथे मी 2 कप चिंच स्वच्छ धुवून त्यात पाणी टाकून 3 तास भिजवून घेतली आहे. 3 तासांनंतर चिंच व्यवस्थित भिजली आहे. व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे चिंच हाताने चोळून त्यातील गर काढून घ्यायचा. चिंचेचा गर मिक्सरच्या भांड्यात टाकून अर्धा ग्लास पाणी टाकून हे मिश्रण बारीक करून घ्यायचे. एका मोठ्या भांड्यात चाळणी ठेवून बारीक केलेली चिंच चाळणीने गाळून घ्यायची. चिंचेचा गर तयार आहे. एक कढई मंद आचेवर तापत ठेवून त्यामध्ये 2 चमचे तूप टाकायचे. तूप थोडे तापले की त्यामध्ये अर्धी वाटी गूळ टाकायचा. गूळ चांगला वितळला की त्यामध्ये चिंचेचा गर टाकायचा. हे मिश्रण लगेचच व्यवस्थित एकत्र करायचं. पाव चमचा मिरची पावडर, चवीनुसार मीठ, 1 चमचा जिरा पावडर, पाव चमचा काळी मिरी पावडर हे मसाले टाकून व्यवस्थित एकत्र करायचे. अशी कन्सिस्टन्सी आली की चिंच पापड करण्यासाठी असे मिश्रण परफेक्ट आहे असे समजायचे. एका प्लेटला थोडे तूप लावून घ्यायचे आणि यामध्ये मिश्रण ओतायचे. व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे मिश्रण एकसारखे पसरवायचे आणि 2 ते 3 दिवस उन्हात कडक वाळवून घ्यायचे. मिश्रण पसरवताना थोडेसे जाडसर ठेवायचे. दोन दिवस कडक उन्हात वाळवून घेतल्यानंतर व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे चाकूने कट द्यायचे आणि रोल करत करत चिंच पापड काढून घ्यायचे.
कशी वाटली चिंचेच्या पापड रोलची रेसिपी आवडल्यास प्रथूच किचन या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कमेंट करा. धन्यवाद.